सोनं झालं स्वस्त की अजून महाग होणार. सराफा बाजारात आज मोठा उलटफेर झाला आहे. फक्त एका दिवसात सोन्याच्या दरात हजारांची घसरण. दिल्लीत 24 कॅरेट सोनं थेट 1,58,050 रुपयांवर, तर चांदीतही जबरदस्त पडझड झाल्याने गुंतवणूकदार हादरले आहेत. पण थांबा, ही घसरण अजून वाढणार का, की लग्नसराईमुळे पुन्हा सोना आगीसारखं भडकणार? मुंबई, पुणे, दिल्लीसह तुमच्या शहरात आज 10 ग्रॅम सोन्याचा नेमका भाव किती, आणि पुढच्या काही दिवसात सोनं खरेदी करायचं की थांबायचं? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहेत तज्ज्ञांनी दिलेला मोठा इशारा, जो प्रत्येक सोनं खरेदी करणाऱ्याने ऐकलाच पाहिजे. मुख्य बातमी: दिल्ली आणि आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती. तर मित्रांनो, सर्वात आधी जाणून घेऊयात देशाची राजधानी दिल्लीतील परिस्थिती. दिल्लीच्या सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम 1,58,050 रुपये इतका खाली आला आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल 3,200 रुपयांची घसरण झाली आहे. म्हणजेच टक्केवारीत सांगायचं झालं तर जवळपास 1.93% सोनं स्वस्त झालंय. काल हाच दर प्रति 10 ग्रामसाठी 1,62,000 रुपयांवर होता. पण ही घसरण अचानक का झाली? याचं मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत झालेला डॉलर. डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि मोठ्या गुंतवणूकदारांनी नफा वसुली म्हणजेच प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे सोन्याच्या किमतीत ही घसरण पाहायला मिळत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,548.46 डॉलर्स इतका आहे. प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम. आता आपण पाहूयात महाराष्ट्रातील आणि देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये आज 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत. तुम्ही पाहू शकता, मुंबई आणि पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति 10 ग्रॅमसाठी 1,57,900 रुपये आहे, तर 22 कॅरेटचा भाव 1,44,740 रुपये आहे. चेन्नईमध्ये मात्र देशात सर्वात महाग म्हणजेच 24 कॅरेटसाठी 1,61,070 रुपये मोजावे लागत आहेत. चांदीच्या दरातही मोठी घसरण. सोन्यासोबतच चांदी खरेदी करणाऱ्यांसाठीही एक दिलासादायक बातमी आहे. चांदीच्या किमतीतही मोठी घट झाली आहे. तुम्हाला आठवत असेल, याच वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात चांदीने प्रति किलो 4 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. पण आज 16 मे रोजी चांदीचा भाव प्रति किलोग्राम 2,89,900 रुपयांपर्यंत खाली आला आहे. दिल्ली सराफा बाजारात आदल्या दिवशी चांदी तब्बल 21,600 रुपयांनी म्हणजेच 7.3% घसरून 2,75,000 रुपयांवर आली होती, ज्यामध्ये आज थोडी सुधारणा पाहायला मिळत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव प्रति औंस 78.21 डॉलर्स इतका आहे. सोन्याची आयात वाढली. वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी. मित्रांनो, भाव जरी बदलत असले तरी भारतीयांचं सोन्यावरचं प्रेम कमी झालेलं नाही. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यंदाच्या एप्रिल महिन्यात भारताची सोन्याची आयात तब्बल 81.69% वाढून 5.62 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, तर चांदीची आयात 157% वाढली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने विक्रमी 71.98 अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात केली आहे. तर मित्रांनो, लग्नसराईच्या या मोसमात सोन्या चांदीच्या दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी नक्कीच एक सुवर्ण संधी ठरू शकते. तुम्हाला काय वाटतं? सोन्याचे भाव अजून कमी होतील की पुन्हा वाढतील? आम्हाला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि रोजच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.